नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. मी आपलीच संगीताताई वानखेडे. आणि या काही गैरसमज जे माझ्याबद्दल पसरवणं लावलेत जरांगेच्या समर्थकांनी, असं म्हणायला हरकत नाही. सो जरांगेंच्या समर्थकांनी की शरद पवाराच्या समर्थकांनी, ह्याचंही उत्तर मला आज द्यायचं आहे. सो का बरं माझे व्हिडिओ अर्धवट घेऊन पसरवणं लावले? जर तुम्हाला माझा व्हिडिओ शेअर करायचा होता तर पूर्ण करायचा होता ना. त्यात अर्धवट फक्त तेवढाच शब्द बोललेला मी, तेवढाच तुम्ही केलाय. तुम्ही खरंच तुमच्या बापाच्या पोटची औलाद असेल, तुमची आई तुमच्या बापाजवळ झोपूनच तुम्हाला झवून काढलेला असेल तुमच्या बापाने, बापाच्याच थेंबाचे असाल ना तुम्ही, नेत्याच्या थेंबाचे नसाल तर माझा पूर्ण व्हिडिओ शेअर करायचा होता ना. दरिंद्र्याहो, मी का विरोधात गेले याचं उत्तर द्यावंच लागणार आहे. माझा भाऊ फार सिरियस आहे, मला त्यातनं वेळच नाही आहे, पण तरीसुद्धा ज्या काही कमेंट माझ्यावर केल्या जात आहेत, हिला वाड्यावर बोलवा, हिच्या तोंडात द्या, हिच्या हातात द्या, तर काय माहिती का, तुम्ही बहिणीला आणि आईला झवणारे लोक आहात. तुम्हाला हीच भाषा समजते. मी ठरवलं तर मला नाही बोलायचं आहे. हे नाही का, काय यांचा धिंगाणा आहे तो होऊ द्या यांचा. त्या व्यक्तीचं यांच्या समोर नाही का खरा चेहरा येऊ द्या, नंतर मी बोलणार आणि तो येणार आहे. कसं असतं माहिती का, खोटं हे असं असतं ना, तोंडावर चादर घेतली की पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली की तोंड उघडं पडतं. त्यामुळं ज्यांना कुणाला वाटत असेल ना मी खरी आहे, त्या लोकांनी खरंच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला की हा गेला पाहिजे लोकांपर्यंत. माझी तळमळ ही नेहमी खऱ्याच्या बाजूने असते. मी कधीच खोट्याला साथ देत नाही. मी आत्तापर्यंत कधीच खोट्या व्यक्तीला साथ दिली नाही. मी आत्तापर्यंत कधीच एखाद्या विशिष्ट पक्षाला मी सपोर्ट केला नाही. मी खरा कोण आहे त्या व्यक्तीलाच मी साथ दिली. मी उद्धव ठाकरेच्या विरोधात गेली ज्या वेळेला सत्ता स्थापन झाली 5 वर्षापूर्वी. त्यावेळेला मी अगदी देवेंद्र फडणवीसला सुद्धा बोलले होते की का नाही, तुम्ही लोकांनी चुकीचं केलंय ना. मग जर त्यांनी सरकार स्थापन केलं आणि जर बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मुख्यमंत्री झाला तर तुम्हाला का सहन होत नाही? त्या व्यक्तीने महाराष्ट्रातल्या मराठी माणसासाठी काय केलं? मग आता त्याच्या मुलाला तुम्ही स्वीकारा ना, होऊ देत त्याला मुख्यमंत्री झाला तर. तो कुठल्या पद्धतीत झाला, काय झाला ते जाऊ देत, पण मिळाला ना त्याला चान्स तर त्याला करू देत काम. हेही माझंच वक्तव्य होतं. ज्या वेळेला उद्धव ठाकरे चुकीचं वागायला लागला त्यावेळेला त्यालाही मी सुनावलं. हेही मी कधीच खोट्याची सपोर्ट केला नाही हो. मी हा न विचार केला की मला ज्या वेळेला जे योग्य वाटलं त्यावेळेला मी ते बोलत गेले. 2.5 वर्षापूर्वी ज्या वेळेला शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे त्यांच्यावर काही बरळत होता त्यावेळेला मी त्यालाही उत्तर दिलं की का रे बाबा, प्रामाणिकपणे काम करणारा एक गरीब घरचं पोरग, शेतकऱ्याचं पोरग मुख्यमंत्री झालेलं तुमच्याच पक्षातलं, पण ज्या वेळेला त्यांनी तुमच्या विरोधात मध्ये बंड पुकारलं, तुम्ही तुमच्या बापाने उभी हयात हिंदुत्वासाठी घातली आणि तुम्ही काय केलं? तुम्ही नमाज पडायला लागले टोप्या घालून. तुमच्या बापाला तुम्ही कलंक लावला. हे मी उद्धव ठाकरेला बोलणारी मीच. संगीता, कुणाच्या गाडीत दम नाही हो महाराष्ट्रामध्ये. संगीता वानखेडेसारखं बोलून दाखवावं फक्त. खरंच बापाचीच अवलाद समजेन मी त्याला. हे असले चाटेगिरी संगीता वानखेडेने कुणाची केली नाही, कारण ती कुणाचं खात नाही म्हणून कुणाच्या बापाला भीत नाही. कळलं ना? तिच्या रक्तामध्ये चाटेगिरी नाहीये. झालं. त्यानंतर मी अगदी शिंदे साहेबांची बाजू घेतली, कारण मला योग्य वाटत होता तो माणूस. का बरं? त्याला अधिकार नाहीये का? तुम्हाला तुमचं व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेलं आहे संविधानाने, मग त्याला नाहीये का? ठीक आहे, जर काय चुकीचं असेल तर संविधान आहे, कायदे आहेत, होईल त्याचं काय व्हायचं ते. तुमची प्रक्रिया चालू आहे कायदेशीर, त्यांची चालू आहे. परंतु त्यांना जे काय तुम्ही हिनवून बोलत होते शिंदे साहेबांना, त्याबद्दल मी उत्तरं देत होते. बिलकुल चुकीचं वाटत होतं, उत्तरं देतच होते. जी बाई तुम्हाला, जिने गटारातमध्ये ढकललं होतं, त्या अंधारी बाईने, तिला तुम्ही लोकांनी डोक्यावर घेतली आणि मिरवायला लागलेत. आणि ज्या व्यक्तीने तुमचा पक्ष वाढीसाठी, हिंदू हृदय सम्राट ज्या वेळेला गेलेत आपल्यातनं, त्यावेळेला शिंदे साहेबांनी तुमची साथ दिली हो. सोडलं नाही तुम्हाला त्यांनी. परंतु ज्या बाईने तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न केला, गलिच्छ बोलत होती, त्या बाईला तुम्ही डोक्यावर घेतलं, महाराष्ट्रभर मिरवलं. का तर ती तुमच्या पक्षात आली, तुम्हाला सपोर्ट करत. मग तुम्हाला सपोर्ट करते ना, बाकी आमच्या हिंदुत्वाला काय डाग लागू दे, बाकी आम्हाला काय घेणं नव्हतं तुम्हाला. म्हणजे ही तुमची वृत्ती. मी माझं सांगते मी कशी आहे ते. सो मी का जरांगेंना विरोध केला त्याचं कारणही सांगते ना. ज्या वेळेला मी हिंदुत्ववादी आहे, मी कट्टर हिंदुत्ववादी आहे. त्याचबरोबर मला माझ्या जातीचा अभिमान आहे. जातीसाठी माती खावी हे माझ्या बापाकडनं मी शिकलेली आहे, हे माझ्या पूर्वजांकडनं मी शिकलेली आहे. त्यामुळे वेळ आली तर आम्ही तेही करतो. परंतु
धर्माला मात्र आम्ही कधीच सोडणार नाही, कारण आमचे छत्रपती हिंदू धर्मासाठीच लढले. तो त्यांच्या 3 पिढ्या झुजल्यात, संभाजीराजेंचे तुकडे तुकडे केले धर्मासाठी, पण धर्म बदलला नाही माझ्या राजाने. यस, धर्मासाठी आम्ही ना प्राणाची आहुती पण देणारे आहोत, ते रक्त आमच्यामध्ये आहे. ज्या वेळेला जरांगेंनी लढा उभारला त्यावेळेला त्यांच्यावर लाठीचार्ज झाली, अखंड महाराष्ट्र त्यांच्या पाठीमागे उभा राहिला. अगदी अगदी ते योग्यच होतं, त्यांचं जे होतं ते, त्यांची मागणी योग्यच आहे, त्यांचा जो लढा होता तोही योग्यच होता. अगदी सगळं काही अगदी सुरळीत दिशेने चालू होतं. परंतु ज्या वेळेला त्यांच्यावर लाठीचार्ज झाला त्याच गोष्टीचा फायदा घेऊन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी काय केलं, जरांगेला उभं केलं. आता कुणाला काय शिव्या द्यायच्या मला बिनधास्त देऊ शकता, कारण काय माहिती का, त्या शिव्या तुमच्या आया बहिणींना लागणार आहे. तुम्ही सुद्धा त्याच आईच्या त्याच पुच्चीतनं आल्या ज्या पुच्चीला तुम्ही मला शिव्या देताय. कळलं ना, तुम्ही आबाळातून पडले नाही. जे लोक मला शिव्या देत आहेत ना गलिच्छ, त्या लोकांना सांगते मी, तुम्ही आबाळातून पडले नाही. तुमच्या आईला पण तेच अवयव दिलेले देवानी जे मला दिलेत. कळलं ना. हा, ज्या गर्भामध्ये मी राहिले ना त्याच गर्भामध्ये तुम्ही पण राहिले आहात. त्याच्यातच तुमचा ना उत्पत्ती झाली. तुम्ही म्हशीच्या पोटी नाही जन्माला आलात का डुकराच्या पोटी जन्माला नाही आलात. तुम्ही एका स्त्रीच्याच गर्भामध्ये आलात ना, आणि त्या स्त्रीच्या गर्भाला तिच्याच योनीला तुम्ही शिव्या देता. ज्या मला देतात ना ते तुमच्या आईला पण लागतायत, बरं का. तर तिच्याच उदरातमध्ये तुम्ही श्वास घेतलेला आहे पहिला, एवढं लक्षात ठेवा. आणि तिला शिव्या देताय ना तर द्या, परंतु माझं म्हणणं जे काय आहे ना ते पण ऐकून घ्या. झालं त्यावेळेला अखंड महाराष्ट्राने त्या व्यक्तीला सपोर्ट केला, हरकत नाही. परंतु काय झालं, नेहमीप्रमाणे मात्र शरद पवारांनी इथे खेळी केली. हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे, परंतु बोलत मात्र कोणीच नाही. का तर आम्हाला आरक्षण पाहिजे, ठीक आहे ना. ज्या माणसाने आतापर्यंत आरक्षणाला विरोध केला तो माणूस आता यांना सपोर्ट करतोय, आतून बाहेरून नाही, कारण तो ओबीसीचा नेता आहे. बाहेरून जर सपोर्ट केला तर त्याचं सगळं मतदान जाईल मग, त्याच्यामुळे तो बाहेरून सपोर्ट ओपन सपोर्ट करत नाही. तू येऊन आतून मात्र सगळं काही सपोर्ट चालू आहे. सांगण्याची गरज नाही, येडे नाही लोक, कळतंय सगळ्यांना, ठीक आहे. त्यानंतर ते असू दे, मलाही काही घेणार नव्हतं, जाऊ दे, मरू दे. मराठ्यांना आरक्षण भेटताना आरक्षण भेटण्याशी मतलब. लेकरं आपली मरतायत, वय होऊन चाललेत त्यांचे, त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या भेटत नाही, हरकत नाही ना, भेटू दे, कोणत्या पण पद्धतीने भेटू दे, हरकत नाही. म्हणून अगदी करोडो लोकांमध्ये माझाही नंबर होता की नाही, सपोर्ट आहेच त्यांना. आता ज्या वेळेला छगन भुजबळ यांना बघा, जरांगे पहिल्यापासून जरांगेची भूमिका बघा तुम्ही, जरांगे सगळ्या नेत्यांना शिव्या घालतायत. शरद पवाराला एक शब्दही बोलत नाही बघा. का बरं? उद्धव ठाकरेला एक शब्दही बोलत नाही बघा. का बरं? का नाही बोलत आहे? तुम्ही जरा नेत्यांना तुम्ही धारीच धरताय ना, सगळ्यांनाच धरा ना धारेवर. एकाला अंगाशी आणि एकाला जांगाशी का करताय बरं? हा तुमचा वैयक्तिक प्रश्न, हरकत नाही. त्याच्याकडेही मी दुर्लक्ष केलं की मला काही घेणार नाही. माझ्या समाजासाठी कोणीतरी नेतृत्व निस्वार्थी भावनेने उभं राहिलं ना, बस मला त्याला सपोर्ट करायचा, हे माझ्या डोक्यात. ज्या वेळेला मग अच्छा काय हा ऋषिराज काळे, ठीक आहे, तुझ्या आईच्या उरावर बसवत्या शरद पवाराला, माझं काहीच म्हणणं नाही. माझ्या इथं येऊ नको, कळलं का. कारण शरद पवाराच्या नेत्यांमुळे, शरद पवारामुळे मला लई त्रास झालेला आहे. मला भयंकर त्रास दिलेला आहे शरद पवारांनी. त्याच्यामुळे तुला नाही, कारण तुझ्या आईवर रेप नाही झालेला, तुझ्या बहिणीवर रेप नाही झालेला. शरद पवाराच्या आमदाराने तुझ्या आईवर बहिणीवर रेप नाही केलेला ना, त्यामुळे त्या माणसाला मी कधीच माफ करणार नाही. तुझ्या आईला बहिणीला ऑफिसमध्ये हुसकून नाही दिलेलं ना, मला दिलेलं आहे. ज्यावेळेला मी न्याय मागायला गेले त्यावेळेला तुझे तुकडे करून फेकून देऊ, ही शरद पवाराची मला भाषा होती. त्यामुळे तू माझ्या इथे येऊ नको. तुला तुझी आई बहीण त्याच्या खाली नेऊन घालायची, तू बिंदास घालू शकतोस, माझं काही म्हणणं नाही. मी अडवलं का तुला? जा ना बाबा रे, घाल ना तुला तिकडं. तू माझ्या इथं येऊन का चाटायला लागला त्या शरद पवाराची? चाट ना तिकडे जाऊन. तुमचा बापच नाहीये, तुम्हाला बापामुळे तुम्ही झालेलेच नाही. तुम्ही कुणामुळे झालेले? शरद पवारामुळेच झालेले आहेत. एवढं लक्षात ठेवा. शरद पवारामुळेच तुमच्या घरामध्ये पाळणा आलेला आहे. तुमच्या बापामध्ये धमकच नव्हती तुम्हाला पैदा करण्याची. मला नकोय रे प्रसिद्धी, जे म्हणतायत ना मला प्रसिद्धी हवी आहे. माझ्या खऱ्या बोलण्यामुळेच मला प्रसिद्धी मिळालेली, माझ्या खऱ्या बोलण्यामुळेच लोक आहे ना मला माझ्यावर प्रेम करतायत. तुमच्यासारखी चाटत नाही मी कोण्या नेत्याची, एवढं लक्षात ठेवा. म्हणावं फक्त कोण्या नेत्यानी, मग सांगते. पण तुमच्या सगळ्यांना मात्र उत्तरं मिळतील. तुम्ही जे बोलताय ना छत्रपतींचे मावळे, नाही रे, छत्रपतींनी सुभेदाराची सून सुरक्षित पाठवली होती तिच्या घरी. लक्षात ठेवा, कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपतींनी खूप सुंदर होती, पण काय केली? परत पाठवली. ती दुश्मनाची होती, लेखबाळ. पण छत्रपतींनी गैरफायदा नाही घेतला रे तिचा. अरे तुम्ही तर ना, म्हणजे मी काय केलंय? काय केलंय रे मी? तुमच्या आया बहिणी कुठे विकल्या का मी नेऊन?
काय केलं होतं मी? जे खरंय तेच बोलले ना. मी जरांगेंना सपोर्ट केला हे चुकलं होतं का माझं? तुमच्या बापाची औलाद असेल ना तर सांगा, मला इथं उत्तर द्या. मी जरांगेंना, तुम्हीच लोक मला कमेंटमध्ये येऊन इथं सांगत होते ताई तुम्ही बोला. ताई तुमच्याशिवाय कोणीच त्याला उत्तर देऊ शकत नाही छगन भुजबळला. ज्या वेळेला मी छगन भुजबळला उत्तर दिलं त्यावेळेला छगन भुजबळचे कार्यकर्ते माझे पार मला रस्त्याने गाड्या अडवायला लागले. मला दररोज 100 फोन येऊन त्यांच्या धमक्या द्यायला लागलेत, मला शिव्या द्यायला लागलेत. ज्या वेळेला मी जरांगेपर्यंत हे पोहोचवलं की मला त्रास होतोय, मला माझ्या लेकींना शिव्या दिल्या जात आहेत, मला शिव्या दिल्या जात आहेत, मी आता या कंडिशनमध्ये नाहीये या लोकांच्या यांना प्रत्युत्तर देण्याच्या. कारण माझा भाऊ 4थ्या स्टेपचा कॅन्सर, 4थ्या स्टेपला गेलाय त्याचा कॅन्सर, तो हॉस्पिटलमध्ये आहे. मला त्याला वेळ देणं गरजेचं आहे. तुम्ही 1-2 शब्द फक्त बोला, मला मनस्ताप होतोय ती लोक जे गलिच्छ बोलतायत मला. तुम्ही फक्त एक सेकंदासाठी बोलू शकता तुम्ही मीडिया समोर, नका बोलू मीडिया समोर. तुम्ही तुमच्या फेसबुकला बोला, तुम्ही एक पोस्ट टाका तुम्ही तुमच्या वॉलवून की संगीता वानखेडेला का त्रास दिला जातोय, फक्त मला सपोर्ट केल्यामुळे ना, का त्या पोरीला त्रास देताय तुम्ही? उचलून नेण्याच्या भाषा करताय तिला. कोण? छगन भुजबळचे लोक. तो चुकीचाच बोलला होता म्हणून मी त्याचा विरोध केलेला आहे. मी त्याचं समर्थन कधीच करणार नाही. त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ना जरांगेबद्दल ते चुकीचंच केलेलं आहे. कारण कुणीही असू दे. दीपक सोळंके, मला बोलताना तुमचे शब्द आहेत का तुमच्या लोकांचे जपून? मला बोलण्याऐवजी ना जो माझा व्हिडिओ क्रॉप करून टाकलाय ना त्याच्यावर बघा. हा, मला बोलता इथं येऊन ना तर त्याच्यावर पण जाऊन बोला ना. म्हणजे माझ्यावर चढायचं तुम्हाला मार्गदर्शन संविधान दीपक सोळंके तुम्हाला अधिकार दिलाय का? तुम्हाला अधिकार दिलाय का माझ्यावर चढायचा? शाब्दिक बलात्कार करायचा तुम्हाला माझ्यावर अधिकार दिलाय का? कुणी दिलाय तुम्हाला अधिकार? मग आहे ना, तर मला पण माझं मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. माझे शब्द असेच आहेत, ह्याच शब्दात मी माझं मत हे करणार आहे. हा, तुम्हाला अधिकार आहेत आणि मला अधिकार नाहीये का? ज्या वेळेला मी जरांगेला सपोर्ट केला त्यावेळेला मला जर शिव्या देत आहेत समोरची व्यक्ती तर तुमचं काम नाहीये. कारण अख्ख्या महाराष्ट्रात कुठलीच बाई बोललेली नाही माझ्याशिवाय जरांगेच्या साईटनी. फक्त एकटी संगीता वानखेडे उभी होती. जरांगेचं काम नव्हतं. जरांगेचं काम नव्हतं की नाही त्या पोरीला त्रास देऊ नका म्हणून. आज तिची कंडिशन काय आहे? तिच्या भावाजवळ ती हॉस्पिटलमध्ये. जरांगे म्हणतायत की मी काय म्हणलं नाही त्या बाईला बोला म्हणून. आणि मी कुणाला सगळ्यांना सांगतो माझ्याबद्दल कुणीच काही बोलायचं नाही. त्या मंगेश साबळेबद्दल तसंच केलं, माझ्याबद्दल तसंच केलं, योगेश केदारलाही तसंच लांब केलंय. काय तुम्हाला? आणि काय मीपणा, जिथं मीपणा येतो ना तिथं अहंकार निर्माण झालेला असतो. जिथं अहंकार निर्माण झालेला असतो ना तिथं नाश झाल्याशिवाय राहत नाही. एवढं लक्षात ठेवा. जरांगेची भाषा काय? मी आरक्षण मिळवून देणार. एकटा मी कुणीच काही करत नसतो. माझ्या छत्रपतींनी ज्या वेळेला स्वराज्याची स्थापना केली ना त्यावेळेला माझे छत्रपती सांगायचे माझ्या मावळ्यांसोबत मी लढतोय. माझ्या मावळ्यांनी हे सगळं विश्व निर्माण केलंय. जरांगे तुमच्यासारखा मीपणा माझ्या छत्रपतींमध्ये नव्हता. त्यामुळं जी लोक म्हणतायत ना जरांगेंना नाही, छत्रपतींची तुलना कुणीच करू शकत नाही. तुम्ही छत्रपतींसोबत कुणालाच जोडू नका. या जगात मध्ये कुणीच मायचा लाल पैदा नाही झाला अजून जो छत्रपतींची तुलना करेल. हा, त्यांच्यासोबत काय त्यांच्या पायाची पण धूळ होऊ शकत नाही. छत्रपतींनी अरे मुसलमानाच्या बायका सुद्धा छत्रपतींनी ना वाचवल्या. लक्षात घ्या. आणि तुम्ही काय करताय रे? तुम्ही तुमच्या मराठा बहिणीला वाड्यावर बोलवता? ही तुमची अवकात साले हो. कशामुळं? जरांगेला मी सपोर्ट केला ते तुम्हाला चाललं, पण मला सपोर्ट नाही करायचा जरांगेने. आणि ज्या वेळेला माझ्या जीवावर येतं, ज्या वेळेला मी बोलतेय त्यावेळेला मग तू बोलायचं नाही. मग मी काय करायचं? मला उचलून न्यायची वाट बघायची का लोकांनी? हा, मला उचलून न्यायची वाट बघू? माझ्या पोरींना उचलून न्यायची वाट बघू देऊ? अरे लाजा धरा रे, जरा लाजा धरा. हा, स्वतःच्या बहिणीला तुम्ही वाड्यावर बोलवताय, ही तुमची प्रवृत्ती आहे. आणि छत्रपतींचे मावळे म्हणता स्वतःला. तुम्ही छत्रपतींचे मावळे आहेत का? हा, छत्रपतींचे मावळे आहात तुम्ही? एक कण आहे का छत्रपतींचा तुमच्यामध्ये? अरे तुमच्या याच्यामध्ये तर तुमच्याच आया बहिणी सुरक्षित नाहीयेत. तुम्ही दुसऱ्यांच्या काय सुरक्षित ठेवणार? हा, त्यांनी तर अखंड हिंदुस्थानातल्या स्त्रीला सुरक्षित केलेलं होतं. तुम्ही काय त्याची बरोबरी करता? आणि राहिला जरांगेचा विषय, का मला सपोर्ट केला नाही जरांगेनी? का तर मी कोण आहे? मी राष्ट्रवादीच्या वाकड्याची विरोधक आहे. मग वाकड्याची विरोधक आहे ना मी. आता जो माझा व्हिडिओ टाकलाय ना तो राष्ट्रवादीचा भक्त आहे. ज्याने माझा व्हिडिओ शेअर केला ना इन्स्टाला, शॉर्ट व्हिडिओ बरोबर तेवढाच नाही का बोललेला मी, तो कोण आहे? त्याचा चेक करा चांगलं तुम्ही बॅकग्राऊंड कोण येतो. तो शरद पवाराचा चेला आहे. कारण या लोकांना फक्त माझे ना पाहिजेत असतात कुठं सापडती. आणि आता तर काय सगळेच त्यांच्या बाजूने आहे. त्याच्यामुळे त्यांना काय द्या शिव्या. त्या शिव्या मात्र तुमच्या आईच्या पुच्चीला लागणार, एवढं लक्षात ठेवा. हा, कारण तुम्ही तिच्यातच निघलेले आहेत.
ही इथून तिथून स्त्री सारखीच आहे ना. स्त्री आणि पुरुष दोनच आहेत की नाही, बरोबर ना. तुम्ही जिला शिव्या देता ना ती तुमची आई पण आहे, तिला पण लागतात त्या शिव्या. द्या ना, द्या, हरकत नाही, द्या. पण तुमचे संस्कार काय आहेत ना तुमच्या आईने तुम्हाला दिलेले हे त्याच्या कळते. मी मात्र हीच आहे, अगदी पहिल्या लढ्यापासून माझा शब्द हेच आहे की नका रे कोणाने त्यांच्या मागं झेंडे घेऊन फिरू नका, पळू नका, स्वतःचं अस्तित्व निर्माण करा. हा, मी माझ्या मतावर ठाम आहे, कालही होते, आजही ठाम आहे, उद्याही ठाम राहणार आहे. मला काहीही फरक पडणार नाही. काय तुम्हाला भुकायचं ते भुका, खोट्याच्या मागं पळणारी बाई मी नाहीये. देवेंद्र फडणवीसला शिव्या दिल्या जात आहेत, अरे कार्य केले जाते का बरं? हे चालतं? मला ते याचं काही घेणं नाही, मला त्या याचं पवाराचं काही घेणं देणं नाही, अजित पवाराचं काही घेणं नाही. परंतु अजित पवाराला आत्ता का विरोध करतायत? अरे अजित पवार जर आत्ता शरद पवारासोबत असते तर त्यांना विरोध केला गेला असता का? नाही. छगन भुजबळ जर शरद पवाराबरोबर असतात त्याला विरोध नाही नसता केला गेला. जी लोक आत्ता जितका विरोध करतायत ना, हे काय झालं, फुटलेत त्या गटापासून म्हणून यांचा विरोध चालू आहे. शरद पवाराला आणि उद्धव ठाकरेला विरोधच नाही या लोकांचा. या लोकांचा फक्त बाकी सगळ्यांना विरोध आहे. म्हणजे काय झालं, तुम्ही कुठेतरी राजकीय लोकांच्या विचारांवरच चालायला लागलेत ना. हे काय लोक इतके दूध खुळे नाही येतो, द्या ना शिव्या दनादन तुम्ही त्यांना पण, की शरद पवारामुळे सुद्धा. अरे सगळ्यात मोठं नुकसान तर त्याच्याचमुळे झालेलं आहे ना. का त्याने ओबीसींना ते मिळालेलं आरक्षण त्यांच्यामध्ये समाविष्ट करायला लावलं? का रद्द केलं नाही? ते आता आपल्याला अगदी हक्काने भेटला असतं ना. का त्याने, तो मुख्यमंत्री असताना त्याने का बरं ते रद्द करायचं होतं ना त्यांनी? का ओबीसीला देऊन टाकलं त्यांनी? सगळ्यात मोठा दुश्मन तोच आहे मराठ्यांचा, पण नाही, त्याला डोक्यावर घेणं लावलेलं आहे आता. त्याच्याबद्दल एक शब्द नाही कुठं काढायचा. वा. आणि जे लोक खरं बोलतील, म्हणजे बाबा तुम्हाला त्या छगन भुजबळने इतका धुतला, त्याला फक्त एकट्या संगीता वानखेडेच उत्तर दिलं, कळलं का? बाकी कुणी नाही उत्तर दिलेलं आहे. आणि तिलाच ज्या वेळेला तिच्या घरावर, तिच्या लेकींवर येतंय, तिला उचलून नेण्याच्या भाषा केल्या जात आहेत, तिला गलिच्छ शिव्या दिल्या जात आहेत, त्यावेळेला तुमच्या तोंडातनं एक ब्र शब्द निघत नाही. लाजा नाही का रे तुम्हाला? लाजा नाही वाटल्या तुम्हाला त्यावेळेला? इतक्या शिव्या मला दिल्या जात आहेत त्यावेळेला कुठे गेलेत तुम्ही? अरे आम्ही ना झोपडीतले आहोत लोक. आमच्या बापाचे विचार असे आहेत ना की आमच्या बापाने आम्हाला कुठंच विकलेलं नाहीये. आमच्या बापाने आम्हाला कुठंही असं स्वतःला विकायला शिकवलेलं नाही. जे काय खायचं ना ते स्वतःच्या कष्टाने खा, हे शिकवलेलं आहे आम्हाला. स्वतःला विकण्याची संस्कृती आमच्या बापाने आम्हाला दिलेली नाहीये. स्वतःचे विचार, स्वतःचे आचार हे कुणाच्या तरी गुलामीमध्ये नाही का गहाण ठेवा, हे आमच्या बापाने आम्हाला शिकवलेलं नाहीये. त्यामुळं मी अशीच बोलणार, कारण मी माझं पोट कुणाकडे गहाण ठेवलं नाहीये. लक्षात ठेवा, ज्याचं पोट गहाण असतं ना त्याचा मेंदू गहाण पडतो, गुलामी करतो लोकांची. पोट गहाण असलं की मेंदू गुलामी करणार. बघा, पोट जर तुम्ही कुणाकडे गहाण नाही ठेवलं ना, मेंदू बघा तुमचा राजाच असणार तो. ज्यांना कुणाला मला काय शिव्या द्यायच्या आहे ना त्या द्या तुम्ही, पण एक दिवस खरं तर उघडं येणारच आहे सगळ्यांच्या पुढं येणार आहे. याला किती शिव्या द्यायच्या ना मला द्या, पण त्या शिव्या तुमच्याच आईला लागणार एवढं लक्षात ठेवा. आणि तुमची संस्कृती काय आहे ना, आणि जरांगेची काय, म्हणजे जरांगेने सोडून दिलेले आहेत ना, द्या तिला शिव्या. जरांगेला काही फरकच पडला नाही मी त्याच्याकडनं बोलले काय आणि नाही बोलले काय, कारण त्याची इच्छाच नव्हती मी त्याच्याकडून बोलावं. कारण विषय असा झाला होता की माझ्या डोक्यात प्रकाश पडला नाही त्यावेळेला की हा बाबा कोण आहे, शरद पवाराचा माणूस आहे, हा शरद पवाराचा माणूस आहे, हे माझ्या डोक्यातच आलं नाही त्यावेळेला. आपण याला गरज नाही आपल्या बोलण्याची, हा माझ्या जर जीवावर आलं उद्या तर हा काय मला सपोर्ट करणार नाही, हे माझ्या डोक्यातच नाही आलं. अरे दत्ता पवार जा ना बाबा, कर माझ्या इतिहासाची विचारपूस, कर जा करवंड गावात जा, आणि कुठं जायचं ते कुठं जा. तुला नंबर देऊ का माझा? मला फोन कर, मी सांगते. नसन तुला माहिती माझ्या गावातल्या लोकांची, अरे अख्खं गाव दुश्मन आहे माझं फक्त खरं बोलण्यामुळं. कारण तिथं भाजपची बाई आहे ना, त्या भाजपच्या बाईचा मी विरोध केलेला आहे. मी भाजपच्या बाईचा विरोध केलेला आहे ना, ती बाई चुकीची होती म्हणून अख्खं गाव माझं त्या भाजपच्या बाईचं समर्थक आहे, अख्खं गाव माझा विरोध झालेला आहे. बघ आता आणखी काय तुला करायची माझी चौकशी सांग मला काय करायची तुला माझी चौकशी.
माझा बाप खानदानीच होता. माझा बाप गुरं चारायचा, दत्ता पवार. माझी आई एक खानदानी घरातलीच बाई आहे. अरे आमच्या अख्ख्या 7 पिढ्यांमध्ये जर बघितलं तर कुणी अशी नाही का आमच्या घरातली एक बाळ पळून गेलेली नाही आणि दुसऱ्या समाजातल्या कोणाशी लग्न केलेलं नाही. बरं का रे दत्ता पवार? काय करणार आहे माझा झाट्या तू? सांग. जा तिथं ती श्वेता महाले, ती तर तुला अशी डोक्यावर घेईन, तुला सांगते. तू फक्त सांग, मी संगीता वानखेडेच्या विरोधात आहे. ती बाई पार तुला महिन्याला पैसे पुरवण. श्वेता महाले तिथं शोधत असते माझ्या विरोधात कोण लोक आहेत. जा दत्ता पवार, चिखलीची श्वेता महाले भाजपची, जा तिच्या बाजू, तिला सांग संगीता वानखेडेला मी दररोज शिव्या देणार आहे, संगीता वानखेडेला मी त्रास देणार आहे, तुला ती अशी पॅकेज पाठवत जाईन दर महिन्याला. जा बाबा जा, कर माझी चौकशी. अख्खं गाव माझ्या विरोधात आहे. का तर मी एकटी श्वेता मालेच्या विरोधात आहे, कारण ती बाई चुकीची आहे. चुकीचे मला लोक खपत नाही रे. मी कोणत्याच पक्षाचे नाही, मी तेच सांगते वारंवार. तुम्हाला वाटत असं नाही भाजपची याला देवेंद्र फडणवीसला चांगलं म्हणते म्हणजे भाजपची. अरे नाही रे, माझा बाप कुणी नाही व्हायचा प्रयत्न करायचा. माझा बाप देवीदास ठाकरेच आहे. हा, माझा बाप देवीदास ठाकरेच आहे. किती नीचपणाचा कळस गाठताय रे तुम्ही लोक. किती की ज्या वेळेला ती माघार घेत नाहीये का, हार मानत नाही का, मग तिच्या अरे मला तर पार तुम्ही लोकांनी दररोज शाब्दिक माझा रेप करताय. तुमच्या नेत्यांनी तर केलाच मराठ्यांच्या, मला माझं वाटोळ केलेलंच आहे. कारण ज्याने मला छळलंय तो मराठ्यांचाच आहे. आणि मराठ्यांचेच लोक मला विचारतायत काय झालं त्या आमदाराचं, काय केलं त्याने तुझं. लाजा वाटू दे रे. काही लोक मला म्हणतात आमच्याकडे अजूनही तुझे ते व्हिडिओ आहेत. बाबा आहे, मग मी तर बोललेलीच आहे. अरे मी चुकीचे नव्हते म्हणून तर बोलले ना, व्यक्त झाले मी, आणि होते अजूनही, होते अजूनही. मला कोण हे शंकर दादा, मी अचानक का बरं प्रकट झाले, मला झवतात आहो दररोज येऊन लोक माझ्या घरी. मराठ्यांचे लोक आहे ना, दररोज मला वाड्यावर बोलवतायत ना, म्हणून मला त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा ना. तुमच्या बहिणीला बायकोला झवतं का कुणी? शाब्दिक झवतं का तुमच्या बहिणीला बायकोला? बोललं का कुणी? तेव्हा तुम्हाला कळेल मी का बरं प्रगट झाले ते. कळलं का? ही भाषा तुमच्या बहिणीला बायकोला घरात पोरीला कोणी वापरत नसेल ना. हा, वापरावी पण नाही. हा, कोणाच्या लेखी बाळीला ही भाषा का कट केली? कमेंट राहू द्या की, कट नका करू रे कमेंट. इच्छा आहे माझी, जे जे माझ्या विरोधात आहे त्यांच्या बहिणीला बायकोला रस्त्याने जावावं, लोकांनी रस्त्याने जावावं. हा, तेव्हा तुम्हाला आहे ना माझी तळतळ कळेल. जे तुम्ही झवण्याची भाषा करताना, झवण्या हो, हा आई घाल्या हो. एका बापाची औलाद आहे का तुमची आई? किती जणांखाली पडली तुम्हाला काढलं रे तिने. नाही, पुंडलिक दादा यांना तर उत्तर यांच्याच भाषेत देणार मी. हा, वा रे वा, तुम्ही काय काय ठेका घेतला का? हा, भिकार सोटांनो, लाजा वाटतात का तुम्हाला? शॉर्ट व्हिडिओ बनवता माझे पसरवता, लाजा नाही वाटत तुम्हाला? भीक माग्यावं म्हणता प्रसारी. अरे चला रे, माझ्या खऱ्या बोलण्यामुळे ना लोक माझ्यावर प्रेम करतात. मी कुठल्या राजकारण्याची चाटेगिरी नाही करत तुमच्यासारखी. कोण्या पुढाऱ्याच्या मागं पुढं पळत नाहीये संध्याकाळची 90 भेटायसाठी, हॉटेलमध्ये जेवण करायसाठी. तुम्ही तर तुमच्या आया बहिणी घातल्या ना नेत्यांखाली, भीक माग्यावं. गोविंद काळे तुझ्यावर तर चढलाच असणार आहे नेता एखादा तुझ्या आईवर, आणि त्याचाच तू पडला असणार आहे. बोल, काय म्हणणं आहे तुझं? काही बोलू नको. तू माझ्या याच्यावर कस काय आला? माझ्या पोस्टवर तुला येण्याचं कारण काय सांग? अरे मी तर मराठा समाजाचीच आहे, छत्रपतींच्याच कुळात जन्माला आलेली मी मराठा समाजाची. पण तू कुठल्या समाजाचा आहे सांग? कारण छत्रपतींच्या विचारांची लोक कधीच महिलांना असं बोलणार नाहीत. अरे ताई यांनी मजबूर केलंय मला बोलायला. आज माझा भाऊ आहे ना मरणाच्या दारात आहे. काय सांगायचं तुम्हाला? हा, ते लोक मला पाठवत आहेत ताई याच्यावर बघा किती घाण शिव्या दिलाय तुम्हाला. कशामुळे रे भिकाऱ्यांनो? तुमची जर बहीण बोलली असती जरांगेच्या बाजूने, जरांगेने जर तुमच्या बहिणीची बाजू घेतली नसती, तुमच्या गाडीच्या आगा झाल्या नसत्या का? भीक माग्या हो, माझा बळी देता आई घाल्या हो तुमच्या स्वार्थासाठी.
ज्यांनी छळलंय ना मला त्यांना लय बेकार टळटळाट लागणार आहे माझं, एवढं लक्षात ठेवा. उद्ध्वस्त होसा नाही घाल्या हो. लाजा बाळगा जरा, छत्रपतींचे मावळे म्हणता स्वतःला. हा, छत्रपतींनी ना दुश्मनांच्या सुद्धा आया बहिणींचं रक्षण केलंय आणि तुम्ही माझ्यावर चढताय का? राजू शिंदे मी चांगल्या घरातली, मग या तुम्ही पण उडायला माझ्यावर. या ना, तुमच्या पोराला तुम्ही व्हिडिओ बघताय ना घेऊन, मग तुम्हाला दिसत नाही का लोक मला शिव्या देत आहेत ते? तुम्हाला दिसत नाही लोक शिव्या देतात? त्या लोकांना सांगा ना, लाजा वाटताय का भिकाऱ्यांनो तुम्ही त्या बाईला शिव्या देतायत तर? ती कोणाच्या घरी आली का खायला? तिचं जे तळमळ आहे ती बरोबर आहे ना? का नाही जरांगे तिच्या बाजूने बोलला एक शब्द की का त्या पोरीला छळताय म्हणून, का तिला शिव्या देताय म्हणून? माझ्या जागी उभं राहा रे, जे मला शिवे देत आहेत ना त्यांनी माझ्या जागी उभं राहा, मग तुम्हाला कळेल काय अवस्था आहे ती. लहान ठेवल्यात का? जरांगेचा मुलगा आजारी होता, जरांगेला मुलाला बघायला जायला वेळ आहे हो, पण संगीता वानखेडे बद्दल 2 शब्द बोलायला वेळ नाही. त्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन मुलाला हे सांगायला वेळ आहे, मी आरक्षणाला चाललोय आता, मुंबईला चाललोय आता, बरा हो, नाही का? मुलगा तो उठून बसलेला होता जरांगेचा, इतकाही आजारी नव्हता, इतकाही फार सिरियस नव्हता, पण संगीता वानखेडे मरणाच्या दारामध्ये फार बिल घेऊन बसले होते की त्या दिवशी. तरी जरांगेने मला एक कॉल नाही केला का? जरांगे मीडिया समोर बोलला नाही की का त्या पोरीला मरायला प्रवृत्त करतायत भुजबळचे समर्थक? लाजा वाटतात मला शिव्या देणाऱ्यांना तुम्हाला जरा? ज्या वेळेला जरांगेची पोरगी चक्कर येऊन पडली अंतरावली सराटीमध्ये, ज्या वेळेला पहिली सभा झाली त्यावेळेला करोडो लोक आले, त्यावेळेला जरांगे धनाधन लोकांना असा ढकलत होता, म्हणजे तुझी पोरगी, एवढे करोडो लोक तुझ्यासाठी आले, ते लोक काहीच नाही का? अरे जरा डोक्याने चला ना. आरतीताई एवढ्या गलिच्छ शिव्या देत आहेत मला माझे ना, बरोबर मी त्याच्याबद्दल बोललेली ना, त्याच्या विरोधात तेवढाच शब्द माझा घेतला. मी का बोलली याचा नाही विचार केला रे तुम्ही लोकांनी? संगीता वानखेडे बोलली ना, ते खरंच बोलली, हे कळणार आहे एक दिवस सगळ्यांना. थांबा जरा. मी छोट्याला कधीच सपोर्ट केला नाही, कधीच केला नाही. नाही, मला किती घाण शिव्या देणं लावल्या ताठे पाटील दादा, किती घाण. कुणी त्रास या गोष्टीचा होतोय? मराठ्यांनी शिव्या देणं लावल्या मला. लाजा वाटतायत का? लाजा वाटतायत त्यांना मला शिव्या देतायत? मराठी तेच बोलतायत मला, एका मराठी मला बोलतायत मराठ्याच्या लेकी बाळीला काय वाड्यावर ये आमच्या. ही यांची संस्कृती आणि हे बोलतात आम्ही छत्रपतींचे मावळे. लाजा वाटू द्या रे, छत्रपतींच्या मावळ्यांनी कोणाच बाईला वाड्यावर नाही बोलवलं कधीच. हा, वाड्यावर आलेली बाई त्यांनी चोळी बांगडी देऊन आहे ना तिचा सन्मान केला. वाड्यावर आलेल्या बाईचा चोळी बांगडी देऊन सन्मान केला माझ्या छत्रपतीच्या मावळ्यांनी. त्यांची आबरू नाही लुटली. दलिंद्र्या हो, सांग मला तू आता. हा बघा सूरज पाटील म्हणतो माझी तर नाही पडणार, पण तुझ्या आईच्या नक्कीच पडतील बघ. तुझ्या आईच्या किती पडतील ना हे तुलाच माहिती, म्हणून तर तू ही भाषा वापरतो ना. मला त्याच्यावर लई विश्वास आहे अरे माझ्या.
कळलं का? मी कुणाचे घालून घेतले नाही, पण तुझ्या आईने किती जणांचे घातले, तू किती जणांची पैदाईस आहे तुझ्या आईला जाऊन विचार, कदाचित तिला पण माहिती नसतील. कळलं का? कदाचित तुझ्या आईला पण माहिती नसणार आहे. हा, आणि छत्रपतींचा मावळा तू बिलकुल तुझ्या रक्तात तर ते कुठंच नाहीये. ते पाटील जे लावलेलं आहे ना, तू काय माहिती का, मराठे पहिले होते शौकीन छत्रपतींच्या नंतर बरं का, वाड्यावर जायचे ना ते टंगटंगला जायचे, तिथं तुझी आई होती. त्याच्यानंतर तुझ्या आईने काय केलं, ब्लॅकमेल केलं एका मराठ्याला, माझ्याशी लग्न करण्यात तुझ्यावर केस करीन. मग त्याला करावं लागलं ना लग्न. मग काय झालं माहिती का, त्याच्यातून तू झालेली पैदाईस आहे, तू टंगटंगवरची पैदाईस आहे. अरे म्हणून तर तू बोलतोय असं सूरज पाटील. तुझ्या बापात धमक आहे ना, तू ये मला पुढे येऊन बोल, मग तुला सांगते मी. गणेश जाधव बघा ना इंस्टाग्रामला, बघा इंस्टाग्रामला मला किती शिव्या देणं लावलेल्या आहेत. कुणीतरी माझा व्हिडिओ व्हायरल केला, कुणीतरी फेसबुकला टाकलाय. कोण येतो? म्हणजे मला शिव्या देऊ, किती शिव्या देणं लावलंय मला. ताटे दादा किती मला शिव्या देणं लावलंय. मी किती दिवस शांत बसू? काय ऐकून घेऊ मी? माझ्यात तेवढी हिंमत आहे ताटे दादा, मी प्रत्येकाला तोड देणार तेवढी, कारण मी खरी आहे. अरे दलिंद्रिया, तू जर माझ्यावर चढतो तर तुला शिव्यानं तर का तुझी आरती करू का? लवड्या, तुझा कशी गांड तोडती तू माझ्या पुढे. फक्त भिक्कार चोटा तुला कसा ना. हा, तुला नाही चौकात उभा केला ना साडी घालून, मी तर माझ्या बापाच्या अवलाद सांगणार नाही. तुझ्या बापाचा तू असशील ना, तुझ्या आईने तुझ्या बापाच्याच थेंबाचा तुला काढलेला असं ना. तू ये तुम्हाला मी सांगवी मध्ये राहते, ये तू सांगवी पोलीस स्टेशनला, तिथं जा आणि तिथं म्हणावं संगीता वानखेडेला बोलवा, पोलीस मला तिथं लगेच बोलून घेतील. ये तू तिथं, ये सांगवीत मध्ये, सांगते मग तुला काय ते. तुझी आई कुठं कुठं गेली होती विचार ना. तुझी आई बुधवार पेठेत आली होती, तुझी आई कुठं त्या रेड लाईट एरियामध्ये आली होती, कुठं कुठं तुझी आई गेली होती ती. हा सूरज पाटील, तुझ्या आईला विचार दलिंद्रिया. हा, खोटं हे घेऊन येतो होय रे, तरीच म्हणलं फेक अकाउंट घेऊन येतो का दलिंद्रिया. दलिंदर धावण्याची अवलाद तुमची. इथंच तर कळतं ना तुम्हाला, बापाचं नाव माहित नाही, तुम्ही खोटे नावं घेऊन येता, फेक अकाउंट बनवता, कारण तुम्ही फेक अवलादी आहात. आणि जरांगे पाटील लक्षात ठेव, हे सगळे तुझे आहेत पिल्लावळ, तू माझ्या मागे सोडलेली आहे. तुझ्या पण पोटीपाटी आहे, तुझ्या पण पोटीपाटी आहेत. तुझ्याही लेकरांवरती वेळ येणार आहे जी तू आज माझ्यावर आणली. तुझ्या बायकोवर येणार, तुझ्या बहिणीवर येणार, तुझ्या पोरीवर येणार. जी वेळ तुझ्यामुळे आज माझ्यावर आली ना, हा ती तुझ्यावर येणार. ती वेळ जरांगे पाटील तुझ्या घरावर पण येणार, एवढं लक्षात ठेव. येणार, एखाद्या बाईचा तळतळाट घेऊ नये, तू सुद्धा त्या गोष्टीतनं जाशील, एवढं लक्षात ठेव. हा, तुझ्यावर आली ना त्यावेळेला तुला कळेल, हे लक्षात ठेव. येणार तुझ्या घरावर पण. तुझ्यामुळे माझ्यावर आजी वेळ आली, तुझ्यामुळे लोक मला शिव्या द्यायला लागलेत, कारण मी तुझा सपोर्ट केला. तुझा सपोर्ट केला नसता मला भुजबळांच्या लोकांनी ट्रोल केलं नसतं, त्यांनी ट्रोल केलं नसतं, मला मनस्ताप झाला नसता, मी तुझ्याकडनं अपेक्षा केली नसती. अपेक्षा कोणाकडनं असती माणसाला? ज्याला माणूस काहीतरी सपोर्ट करताना त्याला. मी तुला सपोर्ट केला म्हणून मला अपेक्षा होती की तू माझ्यासाठी बोल दोन शब्द. भेटतील सगळ्यांची उत्तरं सगळ्यांना. हा, सगळ्यांची उत्तरं सगळ्यांना भेटतील. पण जरांगे तुला माझा लय टळटळाट लागणार, एवढं लक्षात ठेव. लय बेकार टळटळाट लागणार आहे तुझ्यामुळं. आज मला आहे ना लोक दररोज माझ्यावर रेप करायला लागलेत, शाब्दिक, ते तुझ्यामुळं फक्त, एवढं लक्षात ठेव.